दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सहाव्यांदा दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। उपाध्यक्षपदी दैनिक स्वराज्यचे पत्रकार बालाजी वाघे, दैनिक सकाळचे महासिद्ध साळवे, तर सचिवपदी दैनिक लोकमतचे नितीन वारे, तर कार्याध्यक्षपदी दैनिक जनमतचे शिवराज मुगळे यांची निवड करण्यात आली। दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंद्रुप येथे रविवारी संपन्न झाली। यावेळी ही निवड करण्यात आली। येणाऱ्या काळामध्ये पत्रकार संघासाठी कार्यालय आणि पत्रकार बांधवांसाठी गृहनिर्माण संस्था आणि आरोग्य विमा योजना राबवणार असल्याचे नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांनी म्हटलं आहे। कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी, उपाध्यक्ष बालाजी वाघे, महासिद्ध साळवे, सचिव नितीन वारे, सहसचिव अप्पू देशमुख, कार्याध्यक्ष शिवराज मुगळे, कोषाध्यक्ष दिनकर नारायणकर, खजिनदार समीर शेख, संघटक अशोक सोनकंटले, प्रसिद्धी प्रमुख अभिजित जवळकोटे व गिरमल्ल गुरव, सदस्य महेश पवार, आनंद बिराजदार, प्रभू पुजारी, शिवप्पा स्वामी, नारायण घंटे, गजानन काळे, अल्ताफ शेख, बनसित देशमुख, आरिफ नदा, प्रमोद जवळकोटे, सल्लागार समितीमध्ये अमोक सिद्ध लांडगे, बबलू शेख, मार्गदर्शकमध्ये प्रशांत जोशी, अप्पासाहेब गंचिनगोटे, विजय देशपांडे, राजकुमार सारोळे, विनोद कामतकर, अप्पासाहेब हाताळे, विठ्ठल खळगी, सचिन गाडेकर, गौतम गायकवाड आदींची निवड करण्यात आली। दक्षिण सोलापूर पत्रकार संघाचे या ठिकाणी कार्यकारिणी बैठक या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। सलग 6व्या वेळा पंचाक्षरी स्वामी यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर कार्याध्यक्षपदी तायक्वांदोचे प्रशिक्षक शिवराज मुगळे यांची निवड झाली। त्या दोघांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। मी पंचाक्षरी स्वामी, पत्रकार दैनिक संचार। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेची बैठक मंद्रुप येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झालेली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्या पत्रकार बांधवांनी दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी 6व्यांदा माझी निवड केल्याबद्दल सगळ्या पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्या पत्रकार बांधवांसाठी आरोग्य विमा योजना राबवण्याबरोबरच पत्रकार बांधवांसाठी गृहनिर्माण संस्था उभा करण्याचा माझा मानस आहे। येणाऱ्या काळामध्ये मंद्रुप येथे पत्रकार संघासाठी अद्ययावत व सुसज्ज असं कार्यालयसुद्धा आम्ही उभारणार आहोत। 26 जानेवारी रोजी तब्बल 200 झाडे आम्ही संघटनेकडून लावण्याचा संकल्प केलेला आहे। दरवर्षी संघटना 200 झाडे लावून त्याचं संगोपन करेल आणि दरवर्षी 5 विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक म्हणून आम्ही घेणार आहोत। समाजातील गोरगरीब, वंचित घटकांना व सर्वसामान्य नागरिकांना आणि अन्नदाता शेतकरी बांधवांना आमच्या लेखणीच्या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। प्रशासन आणि शासनावर सुद्धा अंकुश ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू। गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी आणि नागरिकांसाठी आमची लेखणी अहोरात्र कार्यरत राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। दक्षिण पत्रकार संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझी 6व्यांदा अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि मी जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहीन अशी मी ग्वाही देतो। धन्यवाद। उद्या पत्रकार दिन काय विशेष कार्यक्रम ठेवला? उद्या 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी पत्रकार दिन साजरा करतो। यावर्षी आम्ही विविध घटकातील 8 जणांना पुरस्कार देणार आहोत। पुरस्काराची उद्या अधिकृतरित्या घोषणा करण्यात येणार आहे।